चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडतो आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहेत अवधूत गुप्ते सर. खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी खूप सुंदर स्टाईल केली आहे तुम्ही, ह्याचं क्रेडिट कोणाला द्या? नेहा माझी डिझायनर, तिने केलं आहे सगळं. मला चांगलं दिसणं, मी चांगला दिसलो असं कॉम्प्लिमेंट मला कोणी दिली की माझं उत्तर असतं की खूप खर्च येतो. तुमच्यासारखं नाही, तुम्ही मुळात सुंदर आहात, त्यामुळे तुम्ही काही केलं तरी छान दिसता. माझ्यासारख्या माणसाला सुंदर दिसण्यासाठी इतरांना खूप कष्ट घ्यावे लागतात. थँक्यू. हे प्रत्येक मुलीला हे वाक्य आवडतं आणि त्या मुली वाट बघत असतात या वाक्याची. बरं, झी सोबत तुमचं खूप खास कनेक्शन आहे. झी 24 तासच्या झी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर तुम्ही आहात. झी 24 तासला तुम्ही मुलाखत देताय. झी सोबतच्या खास नात्याबद्दल काय सांगा? माझं करिअरच झीनी सुरू झालं, म्हणजे त्यावेळेला झी हिंदीनी सुरू झालं. 1999 मला वाटतं साली, 98-99 साली सारेगम हा कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेंट म्हणून गेलो. तो गायक म्हणून मी पहिल्यांदा दिसलो. ती वाहिनी ही झी मराठीची होती, झी हिंदीची होती. मग तिकडनं पुढे मग प्रवास चालू राहिला. मग त्याच वाहिनीनी माझा पार्टिसिपेंटपासनं, स्पर्धकापासनं जज म्हणजे परीक्षकापर्यंतचा प्रवासही ह्याच वाहिनीवर घडला. मी परीक्षक झालो. मग तिथपासनं ते आजपर्यंत माझ्याबरोबर झी मराठी, झी ग्रुप कायमच राहिलेला आहे. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न, कोणता चित्रपट बाजी मारेल असं वाटतं? मला खरं ना नॉमिनेशन्स माहीत नाही आहेत, त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. कुठले 2-3 सांगा बघू, मी पटकन सांगा. आत्मपॅम्पलेट, पावनखिंड, वाळवी मला सर्वात आवडलेला चित्रपट आहे. वाळवी फारच छान होता. थँक्यू सो मच सर मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.